तर लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या जागा वाटपाबाबत येत्या 30 तारखेला बैठक होणार आहे। त्यात महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत निर्णय होईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। तर इंडिया आघाडीमध्ये आता अखिलेश आणि काँग्रेस यांच्याशिवाय कोण शिल्लक राहिला असा सवाल उपस्थित करत आंबेडकरांनी टोला लगावला आहे। त्यांच्या विरोधातली लढाई आहे। 30 तारखेला आमची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये आमचे सगळे अलायन्स जे आहेत त्यांना आम्ही बोलवलेलं आहे। सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे, पत्रव्यवहारही झालेलं आहे। 30 तारखेला आम्ही बसू। या 30ला नाहीतर या येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागेच्या वाटपाचा जवळपास निर्णय होऊन जाईल। मला एक लोकसभेतलं भाषण लालू प्रसादांचं आठवतं की आपल्या तोंडात 32 दात असतात पण नितीश कुमाराच्या पोटात 32 दात आहेत असं ते म्हणाले होते। आणि म्हणून आता आमचे प्रभारी चनितलाजींनी जे सांगितलं की ते आपल्या राजकीय फायद्यासाठी केव्हाही इकडे तिकडे होऊ शकतात। गाजाबाजा करत एनडीए झालं। मी त्याच वेळेस म्हणालो होतो हे फार काळ काही टिकणार नाही। आणि आज आपण बघितलं असेल की इंडियामधनं आप गेलं, ममता बॅनर्जी गेली आणि आज नितीश गेला। उद्या सारा बघायचं आहे की काँग्रेस आणि सपा टिकतात का हे असताना त्या ठिकाणी बघायचं। आणि म्हणून अपमानास्पद वागणूक मिळत असली तरी आम्ही असताना म्हणतोय बीजेपीला केंद्रातून घालवायचं असेल तर आपण असताना विषयाचा प्याला पिळून इथं असताना एकत्र राहिलं पाहिजे। पण राहतील की न राहतील याची मला गॅरंटी त्या ठिकाणी देता येत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।